शेतकरी बंधूंनो, आज आपण औषधी गुणधर्मामुळे एक महत्त्वाचे भाजीपाला पीक ठरत असलेल्या कवटुले शेतीबद्दल जाणून घेऊयात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तळेगाव येथील शेतकरी कृष्णा फलके यांनी बीएससी अग्री शिक्षण घेतले असून गेल्या 8 वर्षापासून या कवटुलेची शेती करतायत. या शेतीबद्दल ते सांगतात की कवटुले हे एक वेलवर्गीय पीक असल्यामुळे मांडव पद्धतीचा वापर करणे आवश्यक असते. याची लागवड साधारणतः जून ते जुलै व जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते. लागवडीसाठी 2 ओळींमधील अंतर 4 फूट आणि 2 बियाण्यांमधील अंतर 1 ते 1.5 फूट ठेवतात. एका हेक्टरसाठी साधारणतः 4 ते 5 किलो बियाणे लागत असून कवटुलेला सेंद्रिय खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते. या पिकाला डावणी, पानावर डाग पडणे असे रोग होऊ शकतात. त्यासाठी आठवड्यातून एकदा फवारणी केली जाते. लागवडीनंतर 45 दिवसांनी कवटुलेची हार्वेस्टिंग होत असून एक कवटुले 10 ते 12 ग्रामचे झाल्यावर तोडणीला सुरुवात करतात. या कवटुले पिकातून एका एकरातून त्यांना 3 टनाचे उत्पादन मिळत असून सरासरी 120 रुपये किलो प्रमाणे दर मिळतो. या दराप्रमाणे फक्त 5 महिन्यात कृष्णा यांना एकरी 3 लाखापर्यंत नफा होत असल्याचं ते सांगतात. औषधी व पोषण मूल्यामुळे कवटुलेची मागणी सतत असून आधुनिक पद्धती अवलंबून ही शेती केल्यास यातून अधिक उत्पादन व जास्त नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो, असं कृष्णा यांचं मत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही कवटुले शेती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा.